नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जुलै आणि ऑगस्ट या संदर्भामध्ये एक्झॅक्टली काय करंट अफेअर्स आलेला आहे, कोणत्या ओरिएंटेशन आलेलं आहे, त्याचं असलेलं राजकीय पोर्शन कोणतं आहे याचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे. मग सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे काय, बिहारमधील जातीनिहाय जो जनगणना आहे त्याला सुप्रीम कोर्टने स्थगिती दिलेली आहे. आता इथे जातीनिहाय जनगणना आणि त्याचा संदर्भ आपल्याकडे येतो. भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर आणि स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्याकडं जनगणनेची असलेली प्रस्थापिकता ही माहिती होती. परिणाम स्वरूप भारताच्या असलेल्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन भारताच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर हा कशा पद्धतीने आणि कोणत्या स्वरूपात करता येऊ शकतो याच्यावर बऱ्यापैकी काय केलेलं आहे, लक्ष देण्याचा प्रयत्न केलाय. परंतु काळाच्या ओघामध्ये नंतरच्या काळामध्ये जातीनिहाय जनगणनाची मागणी वाढत गेली. का? कारण की पर्टिक्युलर एखादी जात ही किती मागासलेली आहे किंवा एखाद्या जातीला सरकारचा कोणत्या उपक्रमाच्या माध्यमातून सहकार्य मिळवता येतं किंवा त्याचं असलेलं अस्तित्व आज समाजामध्ये कसं आहे याचं अवलोकन करण्यासाठी जातीनिहाय जनगणना करणं काय आहे, अपेक्षित आहे. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळी जातीनिहाय जनगणना केल्या जाते तर अशा स्वरूपामध्ये 1931 साली आपण पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना केलेली होती. परंतु रिसेंटली बिहारमध्ये कास्ट बेस्ड सेन्सिस हा करण्याची असलेली जो प्रथा म्हणजे त्या प्रकारचा असलेला प्रयत्न हा पहिल्यांदा करण्यात आला, तर याला कुठेतरी ऑनरेबल सुप्रीम कोर्टने स्थगिती दिलेली आपल्याला दिसून येते. मग अशा स्वरूपामध्ये त्यांची जी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आहे त्याचं अवलोकन करण्यासाठी बिहार गव्हर्नमेंटनी हा प्रयत्न केलेला आहे. मग आता इथं काळाची गरज ओळखली गेल्यानंतर कुठेतरी सुप्रीम कोर्टने हे अधोरेखित केलेलं आहे की आज आपल्याला कास्ट बेस्ड सेन्सिस करायची गरज नाहीये. का? कारण की जनरल सेन्सिस मध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या घराचं किंवा कुटुंबाचं जेव्हा अवलोकन करतात, त्याची असलेली माहिती जेव्हा तुम्ही इत्यंभूतरित्या घेतात, तर त्यावेळेस तुम्ही इनडायरेक्टली जातीनिहाय कशा पद्धतीने त्याचं समाजामध्ये स्थान आहे हे तुम्हाला कळतं. त्यामुळे सध्या तरी त्या प्रकारची गरज नाही असं तिथं अधोरेखित सुप्रीम कोर्टने केलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे पुढचं असलेलं करंट अफेअर्स, ते म्हणजे काय, डॉक्टर मनोज सोनी यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ दिलेली आहे. मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला डॉक्टर कोण मनोज सोनी यांना युपीएससीच्या असलेल्या अध्यक्षपदावर काय केलेलं आहे, विराजमान केलेलं आहे. मग अशा वेळेस हेही लक्षात घ्या की युपीएससी हे एका प्रकारचे असलेले काय आहे, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, म्हणजे संविधानात्मक बॉडी आहे. तर कलम 315 मध्ये त्याचा संदर्भ आपल्याला काय होतोय, सापडत असतो. मग अशा वेळेस 16 मे 2023 रोजी त्यांना पदाची गोपनीयतेची शपथ दिलेली आपल्याला दिसून येते. ऑलरेडी हे जे सोनी सर आहे तर ते 2017 पासून युपीएससीचे काय होते, सदस्य होते. आता सदस्यावरून त्यांचं असलेल्या अध्यक्ष पदावर काय गेलेले आहे, ते विराजमान झालेले आपल्याला दिसून येत आहे. मग युपीएससीच्या संदर्भामध्ये विषय निघलाच आहे तर त्यावेळेस आपल्याला दिसून येते की युपीएससीची रचना आणि त्यांच्या सदस्यांची नियुक्ती जर काही असेल ते संविधानाच्या असलेल्या 14 भागामध्ये, कोणत्या भागामध्ये, 14व्या भागामध्ये 315 ते 323 अंतर्गत काय केलेलं आहे, पावर तिथं दिलेली आपल्याला दिसून येते. आणि याच्यामध्ये लक्ष ठेवायचं की कोण यांची अपॉइंटमेंट करतं, तर राष्ट्रपती करत असतात, हेही लक्ष ठेवा. सोबत यांचं टेन्युअर किती आहे, तर वयाची 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष, जे पहिले काही होईल तर त्याच्या संदर्भामध्ये तिथं काय केलं जाणार आहे, रिटायरमेंट घोषित केल्या जाणार आहे. 6 वर्ष त्यांनी सर्व्हिस बजावली तर ते ऑटोमॅटिकली रिटायर होतील किंवा वयाची 65 वर्ष त्यांची कंप्लीट झाली असेल ते ऑटोमॅटिकली तिथे रिटायर होणार आहे, भले की सर्व्हिस अजून 2 वर्ष बाकी असेल किंवा नसेल तरीही त्या स्वरूपात. मग अशा पद्धतीने असलेलं हे संदर्भ आपल्याला तिथं लक्षात येऊ शकतो. ही झाली दुसरी असलेली राजकीय स्वरूपातली घडामोडी. तिसरं आहे ते म्हणजे काय, ई प्रशासन म्हणजे ई गव्हर्नन्स साध्य करणारे केरळ हे काय आहे, भारतातील पहिले राज्य म्हणून घोषित झालेलं आहे. आज आपण बघतोय की भारताच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये इथं ई गव्हर्नन्स हा संदर्भ फार जास्त आढळतोय. भारतामध्ये कुठेतरी ई गव्हर्नन्सच्या स्वरूपामध्ये आणि विशेषतः भारताच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये एक चांगल्या पद्धतीचा काळ येणार आहे, तो म्हणजे ई प्रशासनची संदर्भात वाढता वेळेस.
मग अशा वेळेस लक्षात घेणं गरजेचं आहे की ई प्रशासन हे एका प्रकारचं असलेलं भारताचं महत्वाचा एम आहे आणि ह्या एमच्या आधारावर आपण कुठेतरी केरळ हा जो पहिला राज्य आहे त्यांनी काय केलेलं आहे याचा सगळं संदर्भ घेतलेला आपल्याला दिसून येते। मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं की केरळचे मुख्यमंत्री कोण, पिनराई विजयन हे भारतातील केरळचे असलेले काय आहे मुख्यमंत्री असून भारतातील संपूर्णरित्या ई प्रशासन चालवण्याचा असलेला प्रयत्न यांनी चांगल्या पद्धतीने काय केला आहे राबवलेला आपल्याला दिसून येतोय। आता ई प्रशासन म्हणजे काय तर आज आपण म्हणतो की प्रशासकीय सेवा ज्या व्यक्तीला द्यायची आहे त्या व्यक्तीला एक वेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून दिल्या जातं। वेगळ्या पद्धत म्हणजे काय तर त्याच्या आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशियरी कोण आहे तो आपल्याला सापडत नाहीये। सरकारच्या योजना सेंट्रल मधून बनवून येत आहे परंतु ते इम्प्लिमेंट कसं करायचं त्याचा प्रॉब्लेम येतोय। मग भारतामध्ये जर अशा पद्धतीची असलेली सेवा उपलब्ध करून दिली की ज्याच्या माध्यमातून तुमची असलेली प्रशासन व्यवस्था ही स्ट्रॉंग होऊ शकते तर नक्कीच अशा स्वरूपातल्या गोष्टी करता वेळेस केरळ हा पहिला काय असणार आहे स्टेट असणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आहे पुढचा करंट अफेअर्स ते म्हणजे काय 75 रुपयांच्या स्मरण नाण्याचे काय केले आपण अनावरण केले। ज्यावेळेस आपण भारताच्या संदर्भामध्ये बघतो तर अमृत वर्ष चालू आहे। मग अमृत महोत्सव वर्ष जर चालू असेल तर अशा वेळेस आपल्याला हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की नवीन संसदेची पायाभरणी केली आहे आणि ह्याच नवीन संसदेची पायाभरणी करता वेळेस कुठेतरी आपल्याकडचं 75 पूर्ण वर्ष झाल्या कारणाने 75 रुपयाचं नाणं हे भारताने ओपन केलेलं आहे परंतु ते पब्लिक डोमेन मध्ये अजून आलेलं नाहीये किंबहुना ते आणणार देखील नाहीये। फक्त एक अनावरण करण्यासाठी आपण काय केलेलं आहे 75 रुपयाचं नाणं छापलेलं आपल्याला दिसून येते। मग आता याच्या संदर्भामध्ये काय आहे फॅक्च्युअल डेटा 44 मिलीमीटर व्यासासह गोलाकार आहे। सोबतच या नाण्याची रचना चतुर्थांश म्हणजे 4 धातूंनी बनलेली आपल्याला दिसून येते की ज्याच्यामध्ये 50% काय आहे चांदी आहे, त्याच्यानंतर 40% तांबे आहे, 5% निकेल आहे आणि 5% जस्त आपल्याला तिथं दिसून येत आहे। सोबत अजून याचं वैशिष्ट्य काय आहे तर लक्षात ठेवायचं तुमच्या नाण्याच्या मुखावर मध्यभागी राजमुद्रा आहे, तिच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं आहे। मुद्रेच्या डाव्या बाजूला देवगिरी लिपीमध्ये भारत आणि उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये इंडिया असे शब्द कोरलेले आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे एका प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये आपल्या संपूर्ण भारताचं असलेलं मत प्रदर्शित होताना इथं काय होते दिसून येत आहे। सोबतच बॅक साईडला जर आपण बघायला गेलं तर संसदेची जी नवीन आपण त्या प्रकारची पायाभरणी केली आहे तर त्या पायाभरणीचा असलेला संसदाचा फोटो हा नाण्याच्या असलेले काय आहे बॅक साईडला आपल्याला तिथं दिसून येत आहे। आलं लक्षात। मग अशा प्रकारचं असलेलं हे 75चं असलेलं नाणं आपण इश्यू केलेलं आपल्याला दिसून येत आहे। आता दुसरं आहे करंट अफेअर्स म्हणजे तिसरं ते म्हणजे काय प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची केंद्रीय दक्षता आयुक्त पदी काय झालेली आहे निवड झालेली आहे। नाव काय आहे परत एकदा लक्षात घ्या प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ह्या पदावर काय झालेली आहे विराजमान झालेली आपल्याला दिसून येत आहे। मग दक्षता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची असलेली काय झालेली आहे अपॉइंट झालेली आहे तर कोणी केलेली आहे द्रौपदी मुर्मू यांनी म्हणजेच राष्ट्रपतींनी केलेली आपल्याला दिसून येते। मग अशा स्वरूपामध्ये आपल्याकडं पहिले कोण होते तर याच्या पहिले होते म्हणजे सुरेश पटेल सर होते आणि सुरेश पटेल सरांच्या जागी आता तो कोण आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव आपल्याला तिथं दिसून येत आहे। मग अशा स्वरूपामध्ये केंद्रीय दक्षता आयोग काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे। मग अशा संदर्भामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की भारताचा जो काळ होता तो 61, 64 ते 65 मध्ये भ्रष्टाचाराचा पीक काळ होता आणि अशा संदर्भामध्ये आपल्याकडे भारतामध्ये पर्टिक्युलर एक कमिटी स्थापन केली भ्रष्टाचार कमी करण्याच्या उपाययोजनासाठी ती म्हणजे संथमन कमिटी आणि ह्या संथमन कमिटीने आपल्याला रिकमेंडेशन दिलं की एक अशा प्रकारची संस्था स्थापन करा ती फक्त लक्ष कशावर देणार आहे तर एका प्रकारच्या असलेल्या तुमच्या करप्शनवर लक्ष देणार आहे। मग केंद्रीय दक्षता आयोग स्थापन करावं अशा प्रकारचं असलेलं कोणी सांगितलं होतं संथमन कमिटीने सांगितलं। परिणाम स्वरूप 1964 मध्ये दक्षता आयोगाची काय केली स्थापना केलेली आपल्याला दिसून येते। 2003 मध्ये त्या प्रकारच्या ह्या सीव्हीसीला कायदा करून आपण काय केलेलं आहे वैधानिक दर्जा तिथं दिलेला आपल्याला दिसून येतोय। म्हणजे अशा स्वरूपातला आपण म्हणू शकतो की हा आता वैधानिक दर्जेच्या माध्यमातून तयार झालेले काय आहे त्या प्रकारची असलेली वस्तुस्थिती निर्माण झालेली दिसून येते। मग आता एक विशेष बाब म्हणजे काय की ही स्वतंत्र संस्था असून ती फक्त कोणाला संसदेला काय आहे जबाबदार आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे।
मग आता लक्ष ठेवायचं, हा जो जबाबदारपणा आहे तर त्या प्रकारचा असलेला जो तयार केलेला अहवाल आहे तो कोणाला दिला जातो, तर राष्ट्रपतींना सादर केला जातो. मग सीबीसी ही काय आहे, सर्वोच्च दक्षता संस्था म्हणून आपल्याकडे कन्सिडर केल्या जाते. मग सीबीसी स्वतः त्या प्रकारचा तपास यंत्रणा करते का, तर लक्ष ठेवायचं ही स्वतः तपास यंत्रणा करत नाही, तर ऑलरेडी आपल्याकडं त्या प्रकारचे असलेली सीबीआय, त्या प्रकारचे असलेलं सेंट्रल व्हिजिलन्स ऑफिसर असतात आणि ह्यांच्या माध्यमातून त्याला काय भेटत असते, माहिती भेटते. मग सीबीसी काय करत असते, स्वतः तिथं सांगत असते की अशा अशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे, तिथं जाऊन तुम्ही काय करा, चौकशी करा, त्या प्रकारचं असलेलं तिथं तपासणी करा. मग अशा वेळेस त्याची रचना ही माहिती असणं गरजेचं आहे. मग एक कोण असतं, तर चेअरपर्सन ऑफ सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर असतात. त्याच्यानंतर दोन कोण असतं, तर दोन असतात व्हिजिलन्स कमिशनर्स असतात. मग अशा स्वरूपामध्ये एक सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर्स आणि दोन व्हिजिलन्स कमिशनर त्याच्यामध्ये असतात, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता यांचा टेन्युअर किती असतो मित्रांनो, तर हेही लक्ष ठेवा. आयुक्तांना 4 वर्ष आणि वयाची 65 वर्ष, काय 4 वर्ष आणि वयाची 65 वर्ष अशा पद्धतीच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, सगळ्या गोष्टी तिथं बघितल्या जाणार आहे. काल लक्षात, अशा स्वरूपातलं असलेलं हे सीबीसी आणि सीबीसीचं असलेलं कंपोजिशन आपण लक्षात घेतलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे मित्रांनो, चार्ल्स तृतीयचा राज्याभिषेक हा युनायटेड किंगडम मध्ये काय झालेला आहे, पार पाडलेला आहे. आज आपल्याला माहिती आहे की ब्रिटन सारखा देश आणि ब्रिटन सारख्या देशामध्ये जर आपण बघायला गेलं तर एका प्रकारचं काय आहे, तर त्या स्वरूपातली असलेली मोनार्की आहे, कॉन्स्टिट्युशनल मोनार्की म्हणजे राजेशाही आपल्याला तिथे दिसून येत आहे. मग ह्या राजेशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की ह्या राजेशाहीच्या असलेल्या पर्टिक्युलर संदर्भामध्ये आपल्याकडं एक कोण चार्ल्स तृतीय यांना काय केलेलं आहे, राजा म्हणून घोषित केलेलं आपल्याला दिसून येते. का तर मित्रांनो, कारण की नुकताच एलिझाबेथ यांचं काय झालेलं आहे, त्या पद्धतीचा असलेलं देव आज्ञा झाली आहे, मृत्यू झालेला आहे. मग अशा वेळेस त्यांचा असलेला हा जो तृतीय आहे, कोण चार्ल्स तृतीय यांना गादीवर बसवलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग 8 सप्टेंबर 2022 रोजी प्रिन्स चार्ल्स कडे हे राज्यपद आलेलं आपल्याला दिसून येतोय. जो समारंभ झालाय त्या समारंभाच्या कार्यक्रमाला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे, त्याचं नाव आहे ऑपरेशन गोल्डन ऑर्ब म्हणून काय आहे, त्या प्रकारचं असलेलं तिथं त्यांचं नाव दिलेलं आपल्याला दिसून येते. विशेष बाब म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी सुदेश धनखड हे दोघेही उपस्थित होते आणि चित्रपट सृष्टीमधली एक उत्तुंग अशा स्वरूपातली नायिका, त्यांचं नाव आहे सोनम कपूर, ते देखील काय होते, ह्या संदर्भामध्ये भारताला रिप्रेझेंट तिथं करत होते. म्हणजे अगदी असं म्हणायला जातं की हा जो सोहळा बघायला गेलं तर एका प्रकारच्या खऱ्या अर्थाने आपण त्या काळामध्ये जाऊ की जिथं राजे आणि राजेशाही कशा पद्धतीची असती हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येऊ शकतं. अशा स्वरूपातून हे जर बघायला गेलं तर आपल्याला हा सोहळा 8 सप्टेंबर 2022 रोजी त्यांचा विराजमान पद आणि सोबतच त्या प्रकारचा असलेला 6 मे 2023 रोजी झालेला आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात, हे समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर थोडी अभिमानास्पद गोष्ट असलेली आपल्या भारताचा कौतुकाची थाप आपल्या भारताच्या पाठीवर पडलेली आहे. ती म्हणजे काय, की भारताचं जे कॅग आहे, कॅग म्हणजे कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल, आता भारताच्या ह्या कॅगचं असलेलं काम म्हणजे काय, की भारताचे लेखा परीक्षण करणे. काय करणे, लेखा परीक्षण करणे. मग लेखा परीक्षण म्हणजे भारताचे जेवढे पण गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटच्या संदर्भामध्ये सगळ्यांचं लेखा परीक्षण करायचं काम कोणाचं आहे, कॅगचं आहे. परंतु आता एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे हीच काय, की आता हा कॅग फक्त भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेलं सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्याही स्वरूपातलं लेखा परीक्षण करायला याला काम दिलेलं आहे. म्हणजे ऑथेंटिसिटी काय आहे आणि त्या प्रकारची अॅक्युरेसी काय असेल हे कोणाकडनं शिकलं पाहिजे, तर कॅग कडनं शिकलं पाहिजे. मग कॅग काय आहे, तर कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल असून त्यांचे अध्यक्ष कोण आहे, गिरीशचंद्र मुर्मू आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग यांना 2024 ते 27 या 4 वर्षाच्या कालावधीसाठी, किती वर्ष, 4 वर्षाच्या कालावधीसाठी कशाचं, तर WHO लेखा परीक्षण करण्याची पुन्हा निवड झालीये. म्हणजे या देखील पहिले यांनाच काय दिलेलं आहे, काम दिलेलं आहे. मग आपलं जेव्हा आर्टिकल 148 बघतो मित्रांनो, तर त्यावेळेस तुम्हाला कॅगचं असलेलं संदर्भ इथं सापडतं, म्हणजे सापडतं. मग यासोबत भारताने अजून कोणत्या संस्थेचं असलेलं लेखा परीक्षण केलेलं आहे, तर लक्ष ठेवा 2023 मध्ये ILOचं देखील केलेलं आहे. त्यासोबत त्या भारताकडं फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजे WTOचं असलेलं एक मेंबर्स आहे, तर त्याचंही त्या प्रकारचे
प्रकारचे असलेलं ऑडिटिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सी यांचंही देखील ऑडिटिंग केलं आहे. आणि असंख्य स्वरूपातल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असलेल्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्या संस्थेचं ऑडिटिंग आपल्याकडं या पर्टिक्युलर कॅगनी केलेलं दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे पुढचं ते म्हणजे काय तर पर्टिक्युलर असलेलं जागतिक गुलामगिरी निर्देशांक 2023 फार महत्वाचा आहे. आज आपण बघतोय की जगामध्ये गुलामगिरी पद्धत ही नष्ट झालेली आहे, परंतु जुन्या पद्धतीची गुलामगिरी संपूर्ण नवीन पद्धतीची गुलामगिरी ही भारतामध्ये आणि विशेषतः जागतिक स्तरावर अशा काही देशांमध्ये प्रगल्भतेने दिसून येते. मग आता संदर्भ हा येतो की भारताच्या आणि विशेषतः डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये जर अशा स्वरूपातली गुलामगिरी असेल तर कुठेतरी ही एका प्रकारची असलेली अमानवीय स्थितीचा असलेला अहवाल आपल्या डोळ्यासमोर आणून ठेपलेला आहे. मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं की वॉक फ्री फाउंडेशन कोण व्हेरी IMP वॉक फ्री फाउंडेशन्स ह्या संस्थेने जागतिक गुलामगिरी निर्देशांक 2023 काय केलेला आहे प्रसिद्ध केलेला आहे. याच्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की गुलामांची जी आधुनिक स्वरूपातली गुलामगिरी आहे ती 50 दशलक्षापर्यंत पोहोचलेली असून त्याच्यामध्ये नियर टू बी 25% वाढ झालेली आहे. म्हणजे ही एका प्रकारचं असलेलं अमानवीय परिस्थितीचा असलेला अहवाल आहे असं म्हणायला हरकत नसावी की ज्याच्या माध्यमातून माणसाची असलेली परिस्थिती आणि माणसाची असलेली स्थिती ही कशा पद्धतीची आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग ह्या स्वरूपामध्ये G20चा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये विशेषतः भारत, चीन, रशिया, इंडोनेशिया, तुर्की आणि अमेरिका या 20 G20च्या देशांमध्ये वेठबिगारी करण्याची संख्या काय आहे सर्वाधिक आहे. म्हणजे एका प्रकारचा भारताचा अपमानास्पद असलेल्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहे. सोबतच त्या प्रकारचं असलेलं आधुनिक गुलामगिरी सर्वात जास्त कुठं आहे तर नॉर्थ कोरिया आहे, इरिट्रिया आहे आणि मॉरिटेनिया आहे हेही आपल्या लक्षात येऊ शकतं. दुसरी गोष्ट आहे त्या प्रकारची सर्वात कमी कुठं आहे तर स्वित्झर्लंड मध्ये आहे, नॉर्वे मध्ये आहे आणि जर्मनीमध्ये आहे हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही बघता तर तुम्हाला हे सगळं लक्षात येऊ शकतं. समजतंय. त्याच्यानंतर आहे तुषार मेहता यांच्या भारताचे सॉलिसिटर जनरल्स म्हणून काय झालीये पुनर्नियुक्ती झालीये. आता सॉलिसिटर्स म्हणजे काय हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा आपल्याकडं भारतामध्ये हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणून जर बघायला गेलं तर कोणाला म्हणलं जातं तर अटॉर्नी जनरल. काय म्हणलं जातं अटॉर्नी जनरल. त्याला मराठीतून म्हणता महान्यायवादी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं महान्यायवादी. मग हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणजे महान्यायवादी आणि त्याला असिस्ट करण्यासाठी कोण आहे तर त्या प्रकारचा सॉलिसिटर्स जनरल्स आहे. काय आहे सॉलिसिटर्स जनरल. मग भारताच्या असलेल्या ह्या महान्यायवादीला ज्याला एक काम असतं की भारताच्या असलेला सर्वोच्च कायदा अधिकारी असतो आणि भारताचं संरक्षण करणं हे त्याचं प्रामुख्याने काम असतं इन द लिगल स्पियर. मग अशा वेळेस ह्या महान्यायवादीला असिस्ट करण्यासाठी सॉलिसिटर्स असतात. मग भारतामध्ये महान्यायवादी कोण आहे तर व्यंकटरमणी आहे. कोण आहे व्यंकटरमणी. आणि ह्या व्यंकटरमणीला असिस्ट करण्यासाठी कोण आहे तुषार मेहता होते आणि आजही कोण आहे तुषार मेहता आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे यांची फेरनिवड अशा प्रकारची असलेल्या जुलै 2023 मध्ये झालेली आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. मग 2018 पासून सॉलिसिटर जनरल्स म्हणून ते काम करताय. आज गत पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय दिसत आहे तिथं असलेलं दिसून येत आहे. लास्ट आहे त्या प्रकारचं ते म्हणजे काय तर 76व्या वर्षी जागतिक आरोग्याची सभा. संपूर्ण जगामध्ये आरोग्य व्यवस्था चांगली राहावी, संपूर्ण जगामध्ये आरोग्य व्यवस्थेची असलेली पायाभरणी व्यवस्थित व्हावी आणि ज्या देशाला ज्या जगातल्या कोणत्या कंट्रीला जर त्या पद्धतीचं असलेला काही प्रॉब्लेम्स येत असेल तर अशा वेळेस WHO काय असतो तिथं अस्तित्व असतो. मग अशा स्वरूपामध्ये 76वी ही वार्षिक स्वरूपातली जागतिक आरोग्य काय आहे सभा भरलेली आहे. मग 76वी ही वार्षिक जागतिक परिषद जेव्हा आपण बघतो तर कुठं किती भरली आहे 30 मे 2023 ला भरलेली आहे. मग अशा वेळेस याची संकल्पना तुम्हाला विचारल्या जाते. मग संकल्पना काय आहे तर WHO at 75 सेव्हिंग द लाईव्ह ड्रायव्हिंग द हेल्थ फॉर ऑल आपल्याला तिथं दिसून येणार आहे. मग विशेष बाब म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर आणि आरोग्य मंत्री हे तिथं गेलेले असून त्या स्वरूपातलं असलेलं जे काही संदर्भ असेल त्याचा सगळा लेखाजोखा याच्यामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतोय. मग जागतिक स्तरावर अशा प्रकारचा WHO एक स्वतः काय आहे जागतिक स्तरावरचं जे पण आरोग्य आहे ते तिथं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे.
आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे जुलै आणि ऑगस्ट मधलं फक्त राजकीय घडामोडीच असलेलं काय आहे तिथं करंट अफेअर्स आहे. बाकीचं करंट अफेअर्स आपण पुढच्या सेगमेंट मध्ये बघणार आहोत. थँक्यू सो मच.